श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अतिशय सुंदर असा एका ताईंचा अनुभव सांगणार आहे. अनुभव अतिशय सुंदर आहे आणि अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या, प्रत्येक बाईच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कितीही मनाने खंबीर माणूस असो, कितीही मनाने चा हे अ, अ, कडक माणूस असो, पण त्याच्या डोळ्यात आज पाणी आल्याशिवाय राहणार नाही. एवढा अ, खडतर अनुभव म्हणेल मी ह्या अनुभवाला. तर झालं असं, की आपल्या सेवेकरी ताई आहेत. निकिता काहीतरी म्हणून नाव आहे ताईंचं. नाव मला आठवत नाहीये. हो, निकिताच आहे. त्या ताईंचा अनुभव खूप अ, मनाला काळजाला भिडणारा अनुभव आहे. तर अनुभव असा आहे, की ताईंच्या लग्नाला 23 वर्ष झाले आणि 23 वर्षामध्ये अनेक डॉक्टर, अनेक बुवा, अनेक अंगात येणाऱ्या बायका, दवा-दुवा सगळं करूनही ताईला प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि दादा आणि ताई हे दोघेही खूप परेशान झाले होते, की त्यांना बाळ का होत नाहीये आणि मेन म्हणजे ताईंचं लग्न हे लवकर झालं होतं. त्यामुळे त्यांनी त्यावेळी बाळाचा चान्स घेतला नाही. त्यांना वाटलं, की नंतर होईल म्हणून. तर लग्न लवकर झाल्यामुळे त्यांचं वय जास्त नव्हतं. पण मग एक टाईम येतो, की लग्नाला खूप वर्ष होतात. आपलंही वय वाढायला लागतं आणि सगळ्यांनाच टेन्शन यायला लागतं. तसंच त्यांच्यासोबतही होतं. 23 वर्ष त्या दादा आणि ताईंनी फक्त मुलासाठी अ, एका लेकरासाठी ते झटत होते. हा हॉस्पिटल झाला, की तो हॉस्पिटल झाला, की हो. म्हणजे त्यांनी त्यांच्या शहरातले प्रत्येक हॉस्पिटल त्यांनी पायाखाली घातले होते. ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आणि त्याच हॉस्पिटलला जाताना एकदा त्यांना स्वामी समर्थ मठ दिसला. त्या मठामध्ये ते गेले. तिथे त्यांचा प्रश्न मांडला, की त्यांचा प्रश्न काय आहे म्हणून. तिथे त्या मठामध्ये त्यांना सेवा दिली गेली आणि त्या सेवेत असं होतं, की 100 दिवस ती सेवा करायची होती. त्यांनी ती सेवा खूप मनोभावे केली. खूप म्हणजे आता तुम्ही विचार करा, जो व्यक्ती 23 वर्ष एवढा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. म्हणजे 23 वर्ष तो सगळं फेस केलंय, तो ती सेवा किती मनापासून करेल. तर त्या ताईंनी आणि दादांनी दोघांनी सेवा सुरू केली. त्यांना बाळकृष्णाची सेवा देण्यात आली होती. त्या दोघांनी ती सेवा सुरू केली आणि त्या सेवेचा त्यांना अनुभवही आला. त्या 23 वर्षानंतर त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. गर्भधारणा झाल्यानंतर त्यांचे 9 महिनेही छान गेले आणि डिलिव्हरी वगैरे झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आणि ते स्वामींच्या मठात वगैरे घेऊन गेले. अनुभव हा इथेपर्यंत खूप साधा वाटतो. मग पुढे त्या बाईच्या आयुष्यात काय संघर्ष आहे हे तुम्हाला कळेल पुढे आता. तर बाळ आता 1 वर्षाचं झालं. मस्त त्यांचे बाळाचा पहिला वाढदिवस वगैरे झाला आणि वाढदिवस झाल्यानंतर सगळे पाहुणे वगैरे त्यांच्या घरी गेले. ताईंनी आणि दादांनी खूप मोठा त्या मुलीचा बर्थडे सेलिब्रेट केला आणि मग ताई परत त्यांच्या सेवेला लागल्या. सेवा चालू होती, सगळं चालू होतं. महाराजां पण ते म्हणतात ना, की कर्मापुढे प्रत्येकाला झुकावं लागतं. कर्मापुढे कोणाचंही चालत नाही. त्या मुलीच्या वाढदिवसानंतर तिचे वडील ऑफिसवरनं घरी येताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. हो, त्यांचा भयानक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते मृत्यू पावले. हो. तर त्या अपघातामध्ये त्यांचा जीव गेला आणि हे त्या ताईंना आणि त्या मुलीला एक्सेप्ट करणंच खूप कठीण झालं होतं. माझ्या अंगावरती काटे येत आहेत. हे एक्सेप्ट करणंच खूप कठीण झालं होतं, की ते त्यांच्यात नाहीये. आता असं झालं, त्या ताई मला एक शब्द बोलल्या, की माझे मिस्टर 23 वर्ष लेकरासाठी तरसले आणि आज माझं लेकरू त्याच्या बापासाठी तरसतंय. हा अनुभव म्हणजे खूप कठीण आहे सांगणं. आज ती बाई स्वतःच्या पायावर उभी आहे. तिच्या मुलीचा आणि त्या दोघी छान आहे. त्या स्वतःला सावरलंय. स्वतःचं त्या ताई त्यांच्या मुलीचा छान प्रकारे सांभाळ करतायत. तिला चांगलं शिक्षण देतायत. पण कुठेतरी ती कमी जी असते ती भागून निघत नाही माणसाच्या आयुष्यामध्ये. आणि स्वामी पण त्या एवढं आहे, मला एक गोष्ट पटते ह्या सेवेकऱ्यांना जेवढे अनुभव येते, त्या स्वामींशी खूप भांडल्या, की असं का केलं माझ्या आयुष्यात? एवढी सेवा केली, आम्ही दोघांनी मिळून केली. ते पण तुमचे सेवेकरी होते. पण काही कालांतरानंतर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, कर्माचा फेरा कुणालाही चुकला नाही. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात स्वामी लुडबुड करत नाही. असं त्यांना त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तो विषय सोडून दिला. त्या धक्क्यातून सावरल्या. मला माझ्या मुलीला त्यांचं दोघांचं स्वप्न होतं, की त्यांच्या मुलीला चांगलं शिक्षण, चांगलं बॅकग्राऊंड तिला मिळालं पाहिजे. ती तिच्या पायावरती उभी राहिली पाहिजे. आज ताई त्या गोष्टीसाठी झटतायत. त्यांची मुलीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्या झटतायत. त्या स्वतःही जॉब करतात. आज त्या दोघी समाधानी आहे. खुश तर नाही म्हणत मी, कारण की
आयुष्यात एवढं मोठं दुःख पचवणं हे सोपं नाहीये. आज त्या दोघी आहे, समाधानी आहेत, जे त्यांच्यात निवारण आहे आणि अशा वेळेला स्वतःच्या जवळच्या लोकांची खूप लायकी कळते, की कोण कोणत्या वेळेला साथ देईल म्हणून. तर असो ताईंच्या आयुष्यात तोही काळ स्वामींनी लोटून नेला. आता ताईंचे 108 पारायणाचं उद्यापन लवकरच आहे. महाराजांना एकच प्रार्थना करूयात आपण सगळे, त्या दोघींच्या पाठीशी नेहमी उभे राहा आणि त्या दोघींना भरभरून आशीर्वाद द्या. त्यांना कधीच एकटं सोडू नका, एवढंच मी महाराजांना सांगेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हालाही असे अनुभव शेअर करायचे असतील तर आपला साक्षी लाईफस्टाईल साक्षी लाईफस्टाईल इन्स्टा पेज आहे, तिथे तुम्ही अनुभव शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.